बंद खोलीतून येणाऱ्या किंकाळ्या, बाहेर उभा असलेला तो माणूस आणि एका साध्या मुलीचं आयुष्य कायमचं बदलून टाकणारी ती रात्र. अग्नीर, भाग 18 आज तुमच्यासमोर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अग्नीर भाग 18. आजचा भाग थरारक आहे, अस्वस्थ करणारा आहे आणि एका स्त्रीच्या आयुष्यात सुरू झालेल्या नरकाची सुरुवात दाखवणारा आहे. हा भाग पाहताना शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण आजचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आह आह नाही. मुंबईतील एका आलिशान फ्लॅटमधील बंद खोलीतून एका महिलेचे विव्हळण्याचे आवाज येत होते. सॅट. आह. त्या महिलेच्या आवाजासोबत काहीतरी आपटण्याचा आणि मारण्याचा आवाज देखील येत होता. बस, थोडंसं अजून, मग खरी मजा येईल. जस्ट फन बेबी. आता आतून एका पुरुषाचा आवाज आला. आह. आता त्या महिलेची एक मोठी किंकाळी ऐकू आली आणि आतील हळूहळू सर्वच आवाज बंद झाले. खाडा. जोरात दरवाजा खोलून तो रागात बाहेर आला. त्याचा अवतार असा झाला होता की कोणीही पाहिल्यावर एक क्षण तर त्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला असता. तो फक्त ब्लॅक शॉर्टवर होता. त्याच्या अंगावर कुठे कुठे रक्ताचे थेंब उडाल्यासारखे वाटत होते. त्याचे रुक्ष केस विस्कटल्यामुळे उठून उभे राहिले होते. लाल झालेले डोळे आणि चेहऱ्यावर असमाधानाचे भाव. युजलेस. जर थोडंसं अजून सहन केलं असतं तर काय झालं असतं. पण नाही, यांच्यात थोडाही दम नाही, लगेच बेशुद्ध पडतात. तो त्या आतील महिलेवर संतापतच ड्रिंक काउंटरजवळ जाऊन उभा राहिला. त्याने त्याच्या हाताने एक पेग बनवला आणि त्यात काहीही न मिसळता तो एका घोटात आपल्या घशात टाकला. एक अशी मिळत नाही जी माझं समाधान करू शकेल. त्याने अजून एक पेग रिचवून जवळ पडलेले आपले वॉलेट उचलले. त्यातील फोटोला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. तिला पाहताच त्याची जणू लाळ टपकत होती. तो त्या फोटोला डोळ्यांनी स्कॅन करत असताना त्याच्यातील गरमी आपोआप वाढत होती. हाय, कुठे आहेस तू? नुसतं तुझ्या फोटोला पाहून माझ्या अंगात आग पेटली आहे. कधी एकदा तुला परत या हाताने छळेल असं झालंय मला. तो त्या फोटोला पाहून जोरजोरात सुस्कारे सोडायला लागला. फक्त एकदा तू परत मला भेट. मग पुन्हा काहीही झालं तरी मी तुला कुठे जाऊ देणार नाही. बरीच वापरून पाहिली, पण तुझी मजा कोणातच नाही. तुझ्याशिवाय माझी भूक शांतच होत नाही, कुठेच नाही. असे म्हणत त्याने तेव्हा पाकिटातील फोटोवर नजर गाडून बघू लागला. तेवढ्यात दरवाजा खोलून त्याचा असिस्टंट पार्थ आत आला. त्याला पाहताच तो म्हणाला, किती वेळा सांगितलंय, या प्रकारचा गार्बेज नकोय मला. मला कुणीतरी स्ट्रॉंग अशी पाहिजे. त्या बंद खोलीकडे इशारा करत तो म्हणाला. मी क्लिनिंगची ऑर्डर देतो, पार्थ म्हणाला. तिला पैसेही देऊ नकोस. आज सुरुवातही झाली नाही त्याआधीच हात टेकले तिने. तो रागात म्हणाला. पण सर, असे केल्यास त्या आपल्यावर कंप्लेंट करतील. मागे 2 महिन्यापूर्वी पण असंच झालं होतं. पार्थने आठवण करून दिली. तू मला शिकवू नको काय करायचं आहे ते. आणि कंप्लेंट करत असली तर तिला सांग, इथे येऊन पहिले माझी इच्छा पूर्ण कर आणि मग पैसे घेऊन जा. तो पार्थवरच चिडला. मध्येच त्याला काहीतरी आठवलं. तसे तो
पार्थला लगेच विचारू लागला, नीराचं काय झालं? काही तपास लागला? सॉरी सर, पण मॅडमांचा काहीच तपास लागत नाही आहे. मला वाटते त्या ॲक्सिडेंटमध्येच. पार्थ पुढे बोलतच होता की तो खवळून बोलला, मला तुझ्या रिकाम्या शहाणपणाच्या गोष्टी सांगू नकोस. मला माहिती आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये तिला काहीच झालेलं नसेल. मग त्याने आपले दोन्ही हात पार्थसमोर पसरवले. तिला शेवटी या हातांमध्येच दम सोडायचा आहे. मला काहीही करून ती हवी आहे, तो म्हणाला. पण सर, तुम्ही दिसायला एवढे हँडसम, तुमचा स्वतःचा बिझनेससुद्धा सेट आहे. असे असताना तुम्हाला कित्येक चांगल्या मुली मिळून जातील. मॅडम तर तुमच्यापेक्षा रंगाने पण थोड्या डाव्या आहेत. रंगानेच काय, त्या तर तुमच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत कमी आहेत. मग तुम्ही त्यांचाच शोध कशाला घ्यायला सांगता? म्हणजे तुम्ही दुसरं कोणाशी तरी. पार्थ त्याची स्तुती करत त्याला फुलवून त्याचे मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होता. कसं आहे ना, तुझं सगळं म्हणणं मला मान्य, पण मला आहे ना, जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या चवी लागतात. आणि हे जे काय तू आणून ठेवतोस ना, त्यातली एकही माझे मन तृप्त करू शकत नाही. मला मुली तर खूप मिळतील, पण तिच्यासारखी सोशिक आणि गरीब नाही मिळणार. जाऊ दे, तुला सांगितलं तेवढं कर. त्याचे बोलणे ऐकून पार्थ निघून गेला आणि त्याने परत तो फोटो आपल्या हातात धरला. आता याला काय सांगू? तुझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर जोपर्यंत मला हवे तसे काम मी करत नाही, तोपर्यंत माझे मन तृप्तच होत नाही. अजून किती दिवस अशी लपून बसशील? कधी ना कधी तर तुला माझ्या मिठीतच यायचं आहे. असे म्हणत तो भूतकाळातल्या त्या दिवसात हरवला, जे त्याने नीरासोबत घालवले होते. तो होता श्रीकांत सरनाईक, नीराचा एक्स हजबंड. सरनाईक ग्रुप ऑफ कंपनी म्हणून 6-7 वर्षापूर्वी त्याने एक छोटा स्टार्टअप सुरू केला होता, जो आता बऱ्यापैकी सेट झाला होता. 4 वर्षापूर्वी त्याने कॉलेज फंक्शनमध्ये नीराला पाहिले होते. त्या फंक्शनमध्ये तो प्रोजेक्ट निमित्त एका मोठ्या कंपनीच्या मालकाच्या भावाला भेटायला आला होता. साधी सरळ नीरा तिथेच त्याच्या मनात बसली होती. नंतर त्याने तिचा पूर्ण तपास करून तिला मागणी घातली. सुरुवातीला नीराचा या लग्नाला विरोध होता. तिच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षाही जवळ आल्या होत्या. त्यात तिला कॉलेजनंतर जॉबही करायचा होता. तशीही नेहमी बंधनात राहिलेली तिला हे दिवस भरभरून जगायचे होते. पण श्रीकांतवर मात्र तिच्या सालसतेची मोहिनी पडली होती. कॉलेजचे पेपर झाल्यावर लग्न करू आणि नंतर आपलीच घरची कंपनी तू जॉईन करू शकतेस, असे त्याने तिच्या वडिलांसमोर सांगून या विषयाला पूर्णविराम दिला. नीराच्या वडिलांची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे, इतके चांगले स्थळ आपल्या मुलीसाठी आले आणि तुम्ही नाही म्हणताय, म्हणजे हे तर असे झाले की दैवत स्वतः दार ठोठवते आणि तुम्ही कारणं सांगता आहेत, असे सांगून तिच्या आईने तिच्या वडिलांना तयार केले. यात कंपनीवाला जावाई असल्यावर पुढे बबलूचे शिक्षण झाल्यावर त्याला सुद्धा फायदा होईल, हाच त्यांचा हेतू होता. नाही हो करत नीराचे वडील या स्थळासाठी तयार झाले. त्यांनी आपल्या ओळखीतल्या 1-2 लोकांकडे श्रीकांतबद्दल चौकशी केली. श्रीकांत आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, पण त्याचे त्यांच्याशी पटत नसल्याने तो मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झाला होता. त्याच्या आईवडिलांची गावाकडे बरेच नाव आणि शेतीवाडीही होती. श्रीकांतचा स्वभाव पाहता काम असल्याशिवाय ते देखील मुंबईला यायचे नाही आणि हीच गोष्ट नीराच्या वडिलांना खटकत होती. अहो, चांगलं आहे ना, आपल्या मुलीला सासू सासऱ्यांचा जाच राहणार नाही, फक्त राजाराणीचा संसार राहील त्यांचा. नीराची आई तिच्या वडिलांचं मन वळवत म्हणाली, अगं पण मी असं ऐकलं आहे की तो त्याच्या आई वडिलांना काहीच किंमत देत नाही. नीराचे वडील थोडे नाराजीत म्हणाले, मग काय झालं,
तो शहरात राहतो, ते खेड्यात राहतात. मग होत असतील की मतभेद. नीराच्या आईला कोणत्याही परिस्थितीत हे स्थळ आपल्या हातातून जाऊ द्यायचं नव्हतं. अगं पण एकटी कसे सांभाळेल ती? कोणीतरी हवेच ना सोबत समजून सांगायला. नीराचे वडील अजूनही या स्थळासाठी तेवढे सहमत नव्हते. का? मी काय 4 लोक घेऊन आली होती? आणि आली तेव्हा तुमच्यासोबत एक छोटी नीरा पण होती. तरी मी सांभाळलेच ना सगळे. माझे सासू सासरे तर तुमच्या लहानपणीच देवाघरी जाऊन बसले. मग मी पण असंच म्हणायला पाहिजे होतं. आता मात्र तिच्या वडिलांजवळ स्थळाला न करण्यासाठी कोणताही युक्तिवाद नव्हता. शेवटी श्रीकांतच्या आईवडिलांना भेटूनच निर्णय घेऊ असे ठरवून कांद्या पोह्यांचा कार्यक्रम ठरवला. श्रीकांतचे आईवडील खेड्यावर राहणारे पण गरीब स्वभावाचे होते. त्यांना नीरा पाहता क्षणी आवडली. आपला मुलगा हिच्यामुळे तरी सुधारेल असे वाटून त्यांनी लग्नाला होकार भरला. नीराच्या फायनल एक्झाम झाल्यावर लग्नाचा मुहूर्त ठरला. काहीही देणं घेणं न करता लग्न साधारण पद्धतीने झालं. लग्नानंतर मात्र काही दिवस तरी श्रीकांतच्या आईवडिलांनी त्यांच्या दोघांसोबत राहावे या नीराच्या वडिलांच्या विनंतीला मान सर्वांनी ठेवला. लग्न ठरले तेव्हा त्याची कंपनी देखील एवढी नावारूपाला आलेली नव्हती. नीराच्या पायगुणाने मात्र हळूहळू एक एक प्रोजेक्ट येऊ लागले. कंपनीला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळू लागले म्हणून श्रीकांत फार खुश होता. तो सुद्धा प्रोजेक्टमध्ये गुंतून गेला. पण श्रीकांतला पहिलेपासून कमी श्रमात जास्त पैसे कमवण्याची हाव होती. म्हणून प्रोजेक्ट मिळवण्यासाठी आणि तो कोणत्याही थराला जात असे. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस श्रीकांतचे आई वडील यांच्या फ्लॅटवर थांबले होते. तेव्हा मुंबईत त्याचा साधारण 1 BHK फ्लॅट होता. नव्या नवलाईच्या दिवसात श्रीकांतला आपल्या आईवडिलांची भारी अडचण वाटत होती. पण सध्या त्याने काही न बोलण्यास योग्य समजले. नीरासुद्धा चांगल्या मनाने सगळ्यांचं सगळं करत होती. लग्नाच्या 10 दिवसानंतर नीरा 2-3 दिवस तिच्या आईवडिलांकडे राहायला गेली. हीच संधी साधत श्रीकांतने आईवडिलांशी भांडण करून त्यांना गावी पाठवून दिले. नीरा लग्न करून माहेरी आल्यावरही तिच्या माहेरची परिस्थिती तिच्यासाठी फार काही बदलली नव्हती. एक बबलू सोडला तर तिला जीव लावणारे तिथे कोणी नव्हते. म्हणून 2 दिवसांनी ती परत सासरी जायला निघाली. जाताना तिच्या आईने लोकलाजे खातर तिला एक चिन्ही देणे सुद्धा गरजेचे समजले नाही. पण बबलूने मात्र जमवलेल्या पैशांमधून तिला एक छान स्टोल घेतला होता. नीरा घरी आल्यावर सासू सासरे घरात न पाहून पहिले तर तिचे मन खट्टू झाले. पण नंतर मात्र आपण श्रीकांतसोबत एकटेच राहू या विचाराने तिच्या पूर्ण शरीरावर मोरपीस फिरवल्यासारखे झाले. आज लग्नानंतर पहिल्यांदा ते दोघे जवळ येणार होते. म्हणून नीराने एक छानशी साडी तयार करून ती नेसली आणि त्यावर थोडा साधासा मेकअप देखील केला. संध्याकाळी श्रीकांत थोडा उशिराच घरी आला. येताना तो बाहेरूनच जेवून आला होता. तसे त्याने नीराला आधीच कळवले होते. घरी येताच नीराला तयार झालेले पाहून त्याचे डोळे चमकले. त्याने तिला लवकर तयार होऊन बेडरूममध्ये यायला सांगितले आणि तो तयारीसाठी आधीच रूममध्ये गेला. नीराला मात्र पुढे काय होईल याच्या विचारानेच पोटात फुलपाखरू उडत होते. आता पुढे काय होईल या गोड विचारांनी तिचे मन धडधडत होते. लवकर आवरून टीव्हीवर दाखवतात त्याप्रमाणे एका ग्लासात दूध घेऊन नीरा बेडरूममध्ये आली. लाजत दुधाचा ग्लास हातात पकडून मान खाली घालून ती दरवाजाच्या आत येऊन उभी राहिली. तिथे का उभी आहे? इकडे जवळ ये. श्रीकांतच्या आवाजाने तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले आणि पाहता क्षणी तिला धडकी भरली. तिच्या हातातून दुधाचा ग्लास निसटून खाली पडला. नाही, ती जोरात ओरडली. त्यानंतर सुरू झाला तो अमानुषतेचा खेळ. त्याच्या दुष्चक्रात नीरा अडकतच गेली. त्या बंद खोलीत नक्की काय घडलं?
जे शब्दात सांगता येत नाही? ती किंकाळी शेवटची होती की एका दीर्घ दुःस्वप्नाची सुरुवात? जर आजचा भाग पाहून तुमचं मन अस्वस्थ झालं असेल, जर काही दृश्यांनी तुम्हाला थांबून विचार करायला भाग पडलं असेल, तर हा व्हिडिओ फक्त पाहून सोडू नका. तुमचा एक लाईक आमच्यासाठी ताकद आहे. तुमची कमेंट या कथेचा आवाज आहे. आणि सबस्क्राईब म्हणजे अशा वास्तवाला भिडणाऱ्या कथांना तुमचा पाठिंबा. अग्नीर फक्त कथा नाही, तो अनुभव आहे. धन्यवाद.